4 में क्वालिफाई हो चुकी है, वो है टीम वोडाफोन वाहल जो सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है। और आज देखेंगे यहाँ पर कौन सी टीमें होगी। राजेश पाटील साहेब खजिनदार आणि प्रणय यांना तुम्ही पाहताय। तर कॉलेज टीम हनुमान भोईर साहेबांचे कॉलेज मित्र आणि कॉलेज टीमचे कॅप्टन आमचे प्रशांत माली सर यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया। तर मीत 11 मोह संघाचे खंदे समर्थक ब्रिजेश मात्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनापासून आभार। तो बिल्कुल चलते हैं मैच की तरफ। सुवर्ण मौका है, अगर भूषण मात्रे यहाँ पर भूषण भोईर अगर अपना अर्धशतक पूरा करते हैं तो बॉयज ग्रुप के अध्यक्ष स्वप्निल मडवी इनके ओर से 5000 का इनाम दिया जाएगा। दो ताकतवर टीमें दोस्तों, एक तरफ नो कॉम्प्रो नो समझौता जो हमेशा इतिहास है इनका, ये आज से 2 या 3 सालों से नहीं, ये पूर्व से ही पहले से ही, ये कितने सालों से ये इनकी परंपरा है कि जो हमेशा नो समझौता नो कॉम्प्रो हमेशा खेलती है। वो गांव है महाराष्ट्र में जिनकी चर्चा की जाती है, वो है नाबा और नटराज नाबा विपक्ष मुंबई से आई हुई अंबापाड़ा टीम अद्विक 11। इन टीमों के बीच में यह लड़ाई, एक मशहूर विकेट कीपर 40+ के रविंद्र पाटिल साहब इनका आगमन होता हुआ। आइए स्वागत रविंद्र पाटिल और उनके साथ हमारे चाय वाले पंडरपुरी चाय देखा, एवले चाय देखा, लेकिन ये कौन सा चाय है? किशन चाय। आइए आपका भी स्वागत है। तो आरंभिक गेंदबाज रहेंगे सचिन काटकर की प्लेयर ऑफ द अंबापाड़ा टीम। बोलो तैयार। और पहली गेंद खड़े खड़े मारने का प्रयास किया था, शॉट ऑन पुल का प्रयास, लेकिन बल्ले और गेंद का ठीक से संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। जबरदस्त फाइट होगी दो टीमों के बीच में, इसमें कतई संदेह नहीं है। पिछला मुकाबला शानदार तरीके से जीता था अपना नटराज 11 नाबा टीम ने, लेकिन ये मैच देखेंगे किस तरीके की खेलेगी आप यहां पर अंबापाड़ा 11 टीम के सामने। गुड स्टार्ट बाय द बॉलर सचिन काटकर। ओ आप ट्रैकर की बॉल, बहुत अच्छा टप्पा पीछे था और इस गेंद को खेला है फाइन लेग और लॉन्ग लेग के ऊपर से सीमा पार। दैट्स मैक्सिमम इट 6 रन। बिल्कुल यहां पर बढ़िया इस बार अच्छी गेंद थी, काफी उछाल था इस गेंद के ऊपर, पूरी तरीके से बल्लेबाज को यहां पर चकमा दे दिया। डॉट बॉल की समाप्ति। तो प्रणय पाटिल नावा इनके ओर से रोहन के लिए लगातार 3 छक्के अगर दागते तो 500 का इनाम बिल्कुल आ चुका है। छक्कों के बाद यहां पर गुड डिलीवरी, डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए सचिन के पास कई सारा अनुभव है, बड़े बड़े टूर्नामेंट वो भी खेल चुके हैं और यहां पर देखेंगे पूरी तरीके से यहां पर बांध के रखा है जॉन रोहन को। ओ ये भी टप्पा पीछे था, लगातार हाफ ट्रैकर की बॉल अगर करेंगे तो नतीजा यही मिलेगा। इस बार गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ जाती हुई, अंपायर का इशारा सीमा पार, ये दिल मांगे मोर, वेलकम 4। तो रोहन गरज जॉन्टी के लिए सुवर्ण मौका है, अगर छक्कों के हैट्रिक यहां पर कंप्लीट करते हैं तो जासे ग्राम पंचायत के विद्यमान ग्राम पंचायत सदस्य और मेघना स्टेट प्रतिष्ठान के नाइट टूर्नामेंट के दमदार आयोजक भूषण मात्रे इनके ओर से 2424 का इनाम, यानी उनका गाड़ी नंबर है 2424, वो इनाम देकर उस खिलाड़ी को नवाजा जाएगा।
दमदार यहां पर छक्का हमें देखने को मिला। 6 रनों की मदद से यहां पर अच्छा, उसके बाद मिला चौका और 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 10 रन। और ये लाइन अच्छी है। देखिए जितनी भी पीछे लेंथ रखी है उसमें कभी कभी थोड़ा उछाल जो मिला है उसके ऊपर सक्सेस हो चुके हैं बल्लेबाज, लेकिन ये भी अगर क्रॉस बैटेड होकर खेलते तो डेफिनेटली ये भी बड़ा शॉट मिल सकता था, लेकिन सामने मारना चाहते थे जहां पर फील्डर है एक सामने मेरे ख्याल से कोई फील्डर मौजूद नहीं है। स्विच हिट का प्रयास, बढ़िया गेंदबाजी, भले ही एक छक्का और चौका आया होगा लेकिन कितना शानदार कमबैक किया। और इसी के साथ ओवर की समाप्ति और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद नटराज 11 नावा टीम का स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 10 रन। तो लगातार 3 छक्के भागने वाले बल्लेबाज के लिए प्रणय पाटिल नाभा, इनकी ओर से 500 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। 10 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। नए गेंदबाज आएंगे राज कड़ू। नटराज 11 नाभा टीम का अगर इस तरीके का लगातार स्कोर बनता जाएगा तो कम से कम यहां पर 40 तक जरूर पहुंच जाएगी। तो गजानन मात्रे साहब, इनकी ओर से लगातार 3 छक्के भागने वाले बल्लेबाज, 4 चौके लगातार भागने वाले बल्लेबाज के लिए, तो लगातार 3 चौके भागने वाले बल्लेबाज को बिल्कुल यहां पर 3000 का इनाम दिया जाएगा। लगातार 3 चौके अगर आते हैं और 3 छक्कों के लिए प्रणय पाटिल इनकी ओर से 500 रुपए का इनाम है। क्या बात है, अपने घरेलू मैदान के ऊपर उनके समर्थक इनके लिए जबरदस्त योगदान देते हुए। और ये बढ़िया शॉट, सीधा फुल टॉस, गेंद को खेला हवाई यात्रा, लेकिन सीधा गेंद फील्डर के हाथ में। अंपायर की तरफ यहां पर निर्णय दे चुके, लेकिन तीसरे अंपायर की मांग बिल्कुल यहां की जा रही है कंट्रोल रूम में। तो लगातार 3 छक्के अगर भागते हैं बल्लेबाज तो ग्राम सुधारक मंडल माजी अध्यक्ष और हमारे गावदेवी नावा क्रिकेट क्लब के अध्यक्ष आशीष पाटिल साहब, इनके ओर से 2000 का इनाम। और लगातार 3 चौके के लिए गजानन मात्रे साहब, इनके ओर से भी 3000 का इनाम। और पार्थ पाटिल इनके ओर से और फेयर डिलीवरी, बैट्समैन होंगे आउट। और जॉन्टी के लिए हर छक्के के लिए रविंद्र पाटिल साहब, इनके ओर से 500 रुपए का इनाम है। क्या बात है। और इसी के साथ बल्लेबाज भूषण लौटेंगे मैदान से बाहर। क्या बात है, लगता है 12 बज चुका है। आप चतुर्थी, मेरे ख्याल से थी संकष्टी चतुर्थी, आप जिनको उपवास था उनका उपवास आप छूटा हुआ होगा। और तभी तो हमारे संतोष भोईर साहब वहां पर ये गाने पे काफी अच्छा उनका ये नजराना नजर आया। स्वागत है। और उनके सभी दोस्त पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए 12 बजे बज चुके हैं। और यह अच्छा संगीत डीजे के माध्यम से आपने सुना। विकेट लौट चुका है भूषण मैदान से बाहर। अब उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आएंगे। आर्यन भोईर टीम के कप्तान हैं। आर्यन के ऊपर भी आप जिम्मेदारियां बनेगी। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए रन बनाने पड़ेंगे कम से कम 40-45। तो आर्यन के लिए भी सुवर्ण मौका है। हर छक्के के लिए हमारे रविंद्र पाटिल साहब, इनके ओर से भी 500 रुपए का इनाम है। इस्माइल शेख ओएनजीसी के जूनियर मैनेजमेंट, इनका भी आगमन हो चुका है। उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। और चलिए, शॉट मिड विकेट में अच्छी फील्डिंग वहां पर नजर आई। तब तक वहां पर 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 11 रनों के ऊपर। आर्यन के लिए हर छक्के के लिए
आशीष पाटिल साहब, माजी ग्राम सुधारक मंडल अध्यक्ष और नावे गावदेवी नावे टीम के अध्यक्ष, इनकी ओर से आशीष सकाराम पाटिल साहब, इनकी ओर से हर छक्के के लिए 500 का इनाम। हाफ ट्रैकर की बॉल थी, ऑन साइड में मोड़ दिया। क्या बहुत बढ़िया फील्डर आ रहे, जरूर अच्छी फील्डिंग, अंतिम क्षणों में रोकने में कामयाब, बढ़िया फील्डिंग का नजराना। तब तक वहां पर बल्लेबाज 2 रन बटोरते हुए 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 13 रन। तो बिल्कुल यहां पर राजकड़ू के ऊपर ये 2 रन बटोरते हुए बल्लेबाज फिर से एक बार तैयार। इस बार चलिए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, कितना खतरनाक मारा यहां पर अद्विक 11 अंबापाड़ा टीम के गेंदबाज यहां पर करते हुए डॉट बॉल की समाप्ति। हमारे ओएनजीसी के जूनियर मैनेजमेंट इस्माइल साहब, इनको आप देख सकते हैं, उनका ये ओवर के बाद बिल्कुल हम सम्मान की तरफ चलेंगे। चलिए इस बार भी डॉट बॉल की समाप्ति, एक सफल ओवर, केवल 3 रन आए, एक बड़ी सफलता, और इसी के साथ ओव्हर नंबर समाप्त हुआ है दूसरा। 2 ओव्हर के समाप्ति के बाद रन बने 13। तर जाऊया आपण इथे सन्मान करण्यासाठी ओएनजीसी चे जूनियर मैनेजमेंट इस्माइल शेख, इनका यहां पर शुभ सम्मान इस प्रतियोगिता के माध्यम से किया जा रहा है। आशीष पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे ओएनजीसीचे ज्युनियर मॅनेजमेंट इस्माइल सर यांचा इथे शुभ सन्मान आपण करूया। तर आर्यन भोईर जर याने षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर संजय पाटील यांच्याकडून, खाडी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल। तो चलिए सुवर्ण मौका है बल्लेबाज के लिए, आप यहां से रन बनाने पड़ेंगे। रन थोड़े से कम है, कम से कम यहां पर 20-25 भी बना पाती है तो 40 का टारगेट सेफ रहेगा गेंदबाजों के लिए। पहली गेंद के ऊपर हवाई हल्ला करने का प्रयास, लेकिन कोई फील्डर मौजूद नहीं है वहां पर। बिल्कुल 1 रन तो जरूर मिलेगा। दूसरे का प्रयास जो कि मरा बन सकता था, बाल बाल बचे वहां पर खिलाड़ी, 1 रन मिलेगा। थ्रो अच्छा नहीं था, अगर थ्रो सही होता तो बल्लेबाज को बिल्कुल लौटना पड़ सकता था। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। संजय पाटिल खाड़ी, इनके ओर से आर्यन के लिए लगातार 3 छक्कों के लिए 5,000 का इनाम है। प्रणय पाटिल नावा इनके ओर से, रोहन गरत के लिए, जॉन्टी के लिए 500 का इनाम है। और इस बार चलिए डंडी हुई गुल और बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर। रोहन गरत पिछले मैच के हीरो मैदान से बाहर। के लिए रविंद्र पाटिल साहब, इनके ओर से 500 का इनाम है। लगातार 3 छक्के थाकने वाले बल्लेबाज को ग्राम सुधारक मंडल माजी अध्यक्ष तथा गावदेवी नावे के अध्यक्ष आशीष सकाराम पाटिल साहब, इनके ओर से 3,000 का इनाम। गजानन म्हात्रे साहब, इनकी ओर से हिरल इंडस्ट्रीज के बिजनेसमैन, इनके ओर से भी लगातार 3 चौके के लिए 2,000 का इनाम। तो आर्यन को हर छक्के के लिए 500 का इनाम। चलिए यहां पर चलते हैं मैच की तरफ। बिल्कुल रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 14। वैष्णव भोईर आएंगे नए बल्लेबाज, बल्लेबाजी के लिए जो ताकत और बल्लेबाजी के लिए बिल्कुल जाना जाता है, लेकिन आप यहां पर वैष्णव को अपने टीम के लिए योगदान देना पड़ेगा। लंबे कद के ताकतवर ऑलराउंडर खिलाड़ी है। प्रशांत काटकर बॉलिंग मार्ग पर आप देख सकते हैं, बोलो तैयार। और थोड़ी सी रन अप रिलीज ऑफ डिलीवरी की वक्त थोड़ी सी दिक्कतें उनके सामने नजर आती हुई, और कहीं ना कहीं यहां पर पूरी तरीके से वैष्णव जैसे बड़े बल्लेबाज जब सामने होते हैं तो जरूर प्रेशर उनके ऊपर होता है। कम से कम 40 तक जाना चाहेगी पहले सत्र में, क्योंकि पिछला मैच आपने देखा 42 का टारगेट आसानी के साथ चेस जरूर किया, लेकिन वहां पर 3 बॉल में आखिरकार 1 रनों की जरूरत आई थी। वो फाइटिंग मैच आपने देखा। बोलो तैयार। और इस बार हवा में गेंद है, मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर आते हुए गेंद के नीचे, और ये कैच, बहुत बड़ा झटका,
वैष्णव बैक टू द पेविलियन, शून्य के ऊपर। बहुत ही कीमती विकेट मैदान से बाहर। गतिपथ पर है, 2 विकेट अभी तक लगातार गवा चुके और विकेट हैट्रिक के कगार पर होंगे यहां पर गेंदबाज प्रशांत काटकर। टॉस जीतकर पहले अद्विक 11 अंबापाड़ा टीम ने फील्डिंग करने का फैसला लिया था और वहां पर आप देख सकते हैं ये कप्तान की जो सोच थी वो कहीं ना कहीं सकारात्मक नजर आती हुई। लेकिन संघर्ष का दौर है यहां पर टीम नटराज 11 नावा को। याद रखना, संघर्ष का दौर जितना बदसूरत दिखता है ना, सफलता उतनी ही खूबसूरत मिलती है। टीम का टोटल स्कोर है 14। अब आने वाली गेंदें होंगी 9 गेंदों में यहां से कम 15-20 भी जुड़ा पाती है तो 30 के प्लस ये टारगेट बनाया जाएगा। लेकिन इसके लिए संघर्ष करना पड़ेगा इस मैच में। आप देख सकते हैं नटराज 11 नावा टीम के बल्लेबाजों को। बॉलर तैयार, ऑन हैट्रिक पर थे और यहां पर शॉट फाइनली की रीजन में गेंद को स्कूप किया है। बिल्कुल गेंद जाती हुई सीमा रेखा के नजदीक, बिल्कुल गेंद को रोकने का जबरदस्त एफर्ट वहां पर किया, लेकिन तब तक वहां पर बल्लेबाज ने 2 रन यहां पर कंप्लीट किए और इसी 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ फिलहाल बात करेंगे 16 रनों के ऊपर। विकेट हैट्रिक के कगार पर थे जरूर बल्लेबाज लेकिन गेंदबाज, लेकिन उसके बाद ये आते ही जय भोईर ने 2 रन बटोरे और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 16 रन। 8 गेंदों का खेल बिल्कुल यहां से बचा हुआ है। गेंदबाज प्रशांत कप्तान तैयार। ओ, इस बार चढ़ में डाल दिया इस गेंद को, पूरी तरीके से चकमा खा गए बल्लेबाज। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। जिस तरह बूंद बूंद से घड़ा भरता है उसी तरह रोज थोड़ा थोड़ा पढ़ने से सफलता प्राप्त होती है। वैसे क्रिकेट में भी जब आपको एक सिंगल लेकर आगे स्कोर बढ़ता है तो आप एक अच्छा टारगेट भी बना सकते हो। बूंद बूंद से यहां पर समंदर भरना पड़ेगा बल्लेबाजी करने वाली टीम को। ऑन साइड में मोड़ दिया इस गेंद को, फील्डर आते हुए दूर से डीप लॉन्ग ऑन में रोकेंगे, एक ही मिलेगा, दूसरे का प्रयास नहीं करेंगे और इसी के साथ सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बनी है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 17 रन 3 विकेट के नुकसान पर। नए गेंदबाज आएंगे गेंदबाजी के मार्ग पर। ऋतिक मात्रे अंबापाड़ा टीम की ओर से अंतिम ओवर। रन संख्या बनी है 17। आखिरी ओवर में कितने रन बटोर पाएगी नटराज 11 नावा टीम, और यहां पर देखेंगे अद्विक 11 अंबापाड़ा टीम। इन 3 गेंदबाजों ने कचवी गेंदबाजी की है, क्या अंतिम ओवर में रन आ पाएंगे नटराज नावा के लिए। और पहली गेंद यहां पर चलिए सामने से निकाला है, शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के सामने से डीप स्क्वायर लेग में वहां पर खिलाड़ी मौजूद है, रोकेंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर बिल्कुल 1 रन पूरा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। यदि हालात पर आपकी पकड़ मजबूत होगी तो जहर उगलने वाले आपका कुछ नहीं बिगाड़ सकते। हालात के ऊपर कंट्रोल करना पड़ेगा, यहां पर पकड़ मजबूत बनानी पड़ेगी नटराज 11 नावा टीम के बल्लेबाजों को। आर्यन भोईर कप्तान है टीम के, जिनके ऊपर काफी सारी अपेक्षा है नटराज नावा 11 टीम को। ओ, छोटी लेंथ की गेंद थी, इसे बिगिट करना चाहिए था। शुरुआत बेहतरीन हुई थी क्योंकि सचिन काटकर के पहले ओवर में रोहन खरत ने 1 छक्का 1 चौका दागा था, लेकिन जैसे ही रोहन का विकेट गिरा उसके बाद रन नहीं बन पा रहे। भूषण आउट हुए, वैष्णव आउट हुए, ये 3 टॉप ऑर्डर के महत्वपूर्ण बल्लेबाज मैदान से बाहर लौट चुके। आर्यन भोईर और जय के भोईर के ऊपर ये पूरी तरीके से दारोमदार नजर आती हुई। 4 गेंदों का खेल बचा हुआ है, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। और ये बल्ले के स्लॉट में जरूर आई है, लेकिन काफी ऊंचाई तक है ये गेंद। फील्डर आते हुए दूर से, कोई गलती नहीं, बल्लेबाज होंगे आउट। ये चौथा झटका टीम लगता हुआ नटराज नावा को।
यहां पर अभी तक बचा हुआ है। बॉलर तैयार, वाइल्ड कार्ड एंट्री दी गई थी अंबापाड़ा टीम को और कहीं ना कहीं इनका ये जो गेंदबाजी का स्तर बिल्कुल काफी अच्छा नजर अभी तक आता हुआ। बची हुई गेंदें हैं दो, क्या दो गेंदों के ऊपर कोई यहां पर मैक्सिमम आना चाहेगा? कोशिश तो सबकी जारी है, वक्त बताएगा कि कौन किस पर भारी है। दो गेंदों का खेल बचा हुआ है। बॉलिंग फिर से एक बार ऋतिक मात्रे तैयार होते हुए। ओ ये अच्छा शॉट है, बड़े शॉट की तलाश थी और चलिए अंतिम क्षणों में फटला जवाब था, लेकिन गेंद जाती हुई फाइन लेग सीमा रेखा पार, मच नेटेड बाउंड्री, 4 रन। माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप तो बाप लेकिन अपने मां के लिए स्वराज्य बनाने वाले एक ही थे, वो है शिव छत्रपति और छत्रपति शिवाजी महाराज। इनकी ये संगीत डीजे के माध्यम से आपने सुने। चलिए यहां पर चौका मिला है, एक आध और बड़ा शॉट आएगा तो एक सेफ टोटल यहां पर खड़ा कर सकते हैं बॉलर्स के लिए। और जड़ में डालने का प्रयास, आफाली कैप्टर खोदने का प्रयास जरूर किया था। 1 रन मिलेगा। इसी के साथ इनिंग्स की हुई समाप्ति। मीत 11 मोह टीम के कप्तान और उनके खिलाफ खेलेंगे कोपरुली 11 कोपरुली। दोनों भी कप्तान टॉस के लिए संपर्क करें और पहले इनिंग्स का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 25, जीतने के लिए चाहिए 26 रनों की जरूरत। कोपरुली टीम के कप्तान मौजूद हैं, मीत 11 मोह टीम के कप्तान, मीत 11 श्री गणेश मोह टीम के कप्तान। आइए टॉस के लिए संपर्क करें डीजे। आई एकविरा तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य हे छान, एकविरा आईचं संगीत। तर मित्रांनो, गावदेवी क्रिकेट संघ नावाचा आपण विचार केलात तर जवळजवळ 1989 ते 90च्या दशकामध्ये आपण JNPT मध्ये कॅप्टन आपण जे सरांना पाहिलं, ते नेहमीच या मैदानावरती यायचे मित्रांनो। आणि आमचे संतोष भोईर संस्थापक यांचे ते खऱ्या अर्थानं सिनियर होते आणि तेव्हा मला वाटतं संतोष भोईर साहेब अवघ्या 17 ते 18 वर्षाचे होते आणि जवळजवळ ज्यावेळी ते यायचे त्यावेळी खेळायचे जे सर। त्याच्यानंतर त्यांनी एक कुठेतरी सामना पाहिला, दमदार क्रिकेट आपण नावे संघाचा पाहिला आणि त्यांनी संघाला नाव दिला की गावदेवी क्रिकेट संघ नावे। आणि संस्थापक अर्थातच 1989 ला खऱ्यानं त्या संघाची स्थापना झाली आणि संस्थापक संतोष भोईर साहेब यांना तुम्ही पाहताय। चला मीत 11 मोह संघ लास्ट पुकार असेल आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं। कोपरुली 11 कोपरुली संघाचे कॅप्टन आलेत, पाहुणे थांबले तिथे, तर आपल्याला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यावं। तर JNPT चे सिनियर ज्युनियर मॅनेजमेंट अर्थातच इस्माईल शेख सरांना विनंती करतो की आपण टॉस करावा। ONGC ज्युनियर मॅनेजमेंट अर्थातच इस्माईल शेख यांना विनंती करतो, इस्माईल शेख सर की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा। 4 षटकांची लढत असेल तर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया। प्रितेश आलेत कॅप्टन आणि एकीकडे रोहित। कोपरुली संघ म्हटल्यानंतर मला वाटतं आमचे संतोष भोईर साहेबांचा नाता आहे त्या ठिकाणी, त्यांचे बँडचे परम मित्र आहेत खऱ्या तर त्यांचे ट्रॉम्पेटचे हेड्स अँड टेल्स। इस्माईल शेख सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस। हेड्स इज द कॉल, यस इट इज द टेल्स, बस टेल्स टॉस जिंकला कोपरुली संघ। प्रथम निर्णय कुठला घ्याल? क्षेत्ररक्षण करू आम्ही प्रथम।
मागचा सामना अप्रतिम जिंकलात खऱ्या अर्थानं आपण देखील, आणि आता समोर सध्या आता मोह संघ आपल्या समोर असेल. त्यांनी नवीन शेबासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय. कसं पाहता या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये? जिंकलात तर कदाचित सुपर 8चा रास्ता क्वालिफाय होईल आणि समोर तितकंच तगडं आव्हान असेल. खरं तर सर कधीच खेळलो नाही मोहसोबत, नाहीतर मी नक्कीच बॅटिंग घेतली असती. पण त्यांच्यासाठी आम्ही पण नवीन आहोत आणि आमच्यासाठी ते पण नवीन आहेत. त्याच्यामुळं एकमेकांचा खेळ काहीच माहिती नाही आणि त्याच्यामुळं मी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या मॅचमध्ये 2 धावांची पेनल्टी देखील लागली होती. 12वा खेळाडू का ड्रेस कोडमध्ये नव्हता. नियमावली, स्पर्धेचे आयोजन, ही विकेट, या मैदान, काय सांगशील? आयोजन तर खूप वाखाडण्यासारखं आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये असं असायला पाहिजे. म्हणजे कोणालाच काय असं म्हणजे ही माझी टीम आहे, ती माझी टीम आहे, असं काहीच नाही करायला पाहिजे. आयोजकांनी आयोजनावर कधी पण तटस्थ असलेलं चांगलं असतोय. आणि हां, तुम्ही मगाशी सांगितलं की काल एक थ्रो करून काढलात, चांगला डिसिजन आहे. आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार आणि आम्हाला मॅच इथं खेळण्यासाठी संधी दिलीत. मला तर वाटते माझ्या करिअरमध्ये प्रथमतः मी इथं खेळलो आणि आमची टीम पण इथं प्रथमतःच खेळते. आणि धन्यवाद आयोजकांचं. स्पेशल थँक्स मनीषने एंट्री दिली आणि इथं खेळण्यासाठी आलो आम्ही इथं. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स करतोय आम्ही. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला बॉल खोलात टाकला होता, अगदी हलकासा थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाने केला होता. सचिन काटकर आणि प्रशांत काटकर अशी सलामीची जोडी आहे. तर विकेट हॅट्रिकसाठी गावदेवी क्रिकेट क्लबचे आमचे सल्लागार किशोरजी गरज साहेब ज्यांच्याकडून 5,555 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. वैष्णव भोईर गोलंदाजी मार्कवर. धावांचं टार्गेट आहे 26 धावा करायच्या त्या मॅचमध्ये. अद्विक 11 KCC अंबापाडा या संघाला. माहुलगाव मुंबईमधील हा संघ पाहायला मिळतोय. बलवान संघ, शक्तिशाली संघ ओळखला जातो. व पुढे आला होता, इकडे पहा, डाईव्ह लगावा, झेल टिपण्याचा प्रयत्न. सुपर डाईव्ह पाहायला मिळतोय. गौतमची डाईव्ह आणि इकडे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिला झटका या ठिकाणी दिलाय तो अंबापाडा टीमला. पहा झेल, पहा पुढे फ्रंट फूटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. समोर झेपावत मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न गौतमचा यशस्वी झालाय. आणि इकडे मात्र यस रेफर करण्यात आले. तिसरे पंच एक्झॅक्टली क्लीन कॅच आहे की नाही हे चाचपडलं जाईल. PTC लाईव्हची संपूर्ण टीम सज्ज असेल. आमचे तिसरे पंच प्रशांत माळी सर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाहूया, प्रयत्न तर अप्रतिम होता, कारण समोर झेपावत खरं तर हा जमीन लगतचा झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय. परंतु पाहूया, चेंडू बाउन्स होऊन तर हातात आलेला नाहीये किंवा चेंडू घेतल्यानंतर खरं तर किती वेळ खरं तर हातामध्ये आहे, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. कारण अतिशय महत्वाचा खेळाडू आहे प्रशांत काटकर. आणि या इकडे मात्र तिसऱ्या पंचांकडे कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय आलाय. चेक केलं जात आहे. सगळ्या अँगलनी मात्र पाहिलं जाईल एक्झॅक्टली कॅच घेताना चेंडूच्या खाली त्याची फिंगर्स बोट आहेत की नाहीत आणि जमिनीला घासला तर गेलेला नाहीये ना. या सगळ्या गोष्टींची चाचपणी पडताळणी आता मात्र केली जाईल. आमचे प्रशांत माळी सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि PTC लाईव्हचे संपूर्ण टीम सज्ज आहे कार्यरत. आणि पाहूया, हा महत्वाचा निर्णय असेल, कारण 26 धावा खरं तर वाचवायच्या म्हटल्या तर सुरुवातीपासून धक्के द्यावे लागतील. घरच्या मैदानावर नटराज 11 नावा संघ खेळतोय आणि त्याचमुळे अतिशय महत्वाचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोटामध्ये आता मात्र येऊन पडलाय. आता बराच वेळ घेतला जातोय, त्याचमुळे कदाचित हा निर्णय सुद्धा क्लोज असावा. पाहूया, चेक केलं जात आहे. घरच्या मैदानावर नावा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अंबापाडा. तर लवकरच हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वैष्णव भोईरचा दुसराच बॉल होता. फ्रंट फूट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता प्रशांत काटकरनं आणि आता मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे थोडेसे चिंतेमध्ये असतील. पाहू एक्झॅक्टली काय घडलंय.
विलंब लागतोय म्हणजे डेफिनेटली क्लोज निर्णय. रुचिर मात्रे सुद्धा सामन्याचा आनंद घेत असताना 24 लाईव्ह इव्हेंटसाठी त्यांची उत्तम भूमिका असते आणि आज स्वतःच्या गावामध्ये त्यांचं गाव कोणतं हे खरं तर मोठा प्रश्न नेहमीच पडतो. टेन्शन आहे आता मात्र तिसऱ्या पंचांवर, कारण विलंब लागतोय म्हणजे डेफिनेटली इकडे कोणताही चुकीचा निर्णय जाऊ नये हीच त्यांची सुद्धा अपेक्षा आणि त्याचमुळे थोडासा विलंब मात्र घेतला जातोय. नॉट आउट इज द कॉल. गौतमचा प्रयत्न मात्र चांगला होता. थोडासा विलंब गेला परंतु निर्णय मात्र योग्य, कारण समोर गावातला संघ आहे, नावा संघ आहे. प्रशांत काटकर सुटकेचा निश्वास टाकला असेल, बाल बाल बचावलाय. वैष्णव भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होईल. 26 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेटअप करण्यात आलंय. वैष्णव भोईर नावा एक्सप्रेस वेगवान तेज तर्रार गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर. हे षटक चांगलं टाकावंच लागेल नटराज 11 नावा टीमसाठी वैष्णवला, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. एकच षटक मिळणार आहे वैष्णवला आणि या षटकामध्ये काहीतरी कमाल करून दाखवावी लागेल गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल ओ द विकेट यॉर्क होता. यावेळेस मात्र फुल लेंथ फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, तत्वर मात्र घेतलेली ही सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना 2 ऑन बोर्ड. 21 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावांची गरज आहे. मोठ्या धावा नाही आहेत, सिंगल डबल्स एखादी मधून बाउंड्री खेळत मात्र हा सामना जिंकता येण्यासारखा आहे. परंतु घरच्या मैदानावर नेहमीच पाहायला गेलं तर पारडं जड असतं. परंतु इकडे पाहूया नाभा संघ आपल्या घरच्या पाठीराख्यांसमोर मात्र कशा पद्धतीनं परफॉर्मन्स देतोय. वैष्णव भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर नामवंत फलंदाज सचिन काटकर. विकेट हॅट्रिक साठी 5,555 रुपयांचं पारितोषिक किशोरजी घरत यांच्या वतीनं मात्र दिलं जाईल. गोलंदाजांना चांगली सुवर्ण संधी आहे. गावदेवी क्रिकेट टीमचे सल्लागार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इकडे खेळाडूंचं मनोबल उंचावण्याचं काम मात्र पाहिलं जात आहे. वैष्णव भोईर फार मोठ्या अपेक्षा या गोलंदाजाकडून. समोर सचिन काटकर मुंबई टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. थोडासा थांबलाय रनिंग ट्रॅकवर. डेड बॉलचा इशारा पंचांचा. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा आल्यात. वैष्णव भोईर म्हटला की आजपर्यंत अनेक ओपनचं क्रिकेट खेळलाय. तालुकानिहाय क्रिकेट मात्र गाजवलंय. या खेळाडूंना नेहमीच महत्वपूर्ण भूमिका राहिली. ऑलराऊंडर पुढे आला होता. यावेळेस मात्र चेंडू पहा, लेंथ बॉल होता, टॉस झालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सोपं नाहीये फ्रंट फुटला येऊन, फ्रंट फुट ड्राईव्ह, फ्रंट फुटला येऊन पुढे मारणं, कारण वेग प्रचंड आहे. वेगासमोर मात्र सचिन काटकरला टाइम सुद्धा करावं लागणार आहे. इकडे मात्र अगदी फुंकर मारत गेला सचिन काटकरच्या हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 1-0 1 डॉट. चांगली सुरुवात मात्र करण्यात आली ती वैष्णव भोईर कडून. इथे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. गोलंदाज वैष्णव तयार. इकडे फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि गलीमध्ये झेल टिपलाय. मोठी विकेट पाहायला मिळते. सचिन काटकर मोठं नाव मैदानाच्या बाहेर जाईल. वैष्णव भोईरनं दिलंय ही घवघवीत यश आणि पहिली सफलता नटराज नाभा टीमसाठी. क्रिकेट हा खेळच असा आहे, एकदा नाद लागला ना का वेळ मात्र आपोआपच लागतं आणि वेळ हे प्रत्येकालाच असतं. काही ना असतं प्रेमाचं तर काही ना असतं क्रिकेटचं. मन माझं लय गडबडलंय. पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर फक्त 2 धावा. त्यामुळे घरच्या मैदानावर सहजासहजी हार मांडणाऱ्यांपैकी नाहीये नावा संघ.
आजपर्यंत अनेक मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केले. या संघाला ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज संघ ओळखला जातो नावा. वैष्णव भुईरचे मात्र आग ओकणारे चेंडू पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. गोलंदाजातली भेदकता पाहायला मिळाली, टिच्चून मारा पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे सचिन काटकरची घेतलेली महत्वपूर्ण विकेट सुरुवातीला या मॅच मध्ये मात्र बरंच काही सांगून जाईल. 2 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण काटकर. बंटी येतोय. वैष्णव भोईर आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू सादर करण्यासाठी सज्ज. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. यस, इट्स अनप्ले बट डिलिव्हरी कॉल फ्रॉम बोथ अंपायर्स. वाईट बॉलचा इशारा मात्र येतो. एक अतिरिक्त रन मात्र मिळेल. जास्तच उसळला, अगदी डोक्याच्या वरून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय. ही तिसरी धाव येत असताना एक्स्ट्राजनं मात्र धावसंख्या पुढे जाईल. प्रवीण काटकर नवीन बॅटर. वैष्णव आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये. यावेळेस पाकपुटला जाऊन फक्त स्टिअर केलं होतं. थोडासा डिफेन्सिव्ह बोर्डमध्ये दिसला. हे चांगलं क्रिकेट आहे. खरं तर समोरचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज वारंवार थोडंसं बाउन्सर टाकण्याचे प्रयत्न करतात आणि कुठेतरी त्याला सुद्धा सन्मान देणं फार गरजेचं आणि तेच केलं प्रवीण काटकरनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर अंबापाडा टीमची धावसंख्या 1 गडी बाद 4. म्हणजेच काय येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 22 धावांची आवश्यकता. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज असेल रोहन घेरज चॉन्टी. पहिलं षटक मात्र चांगलंच पडलंय मी तर म्हणेन नावा संघाच्या दृष्टिकोनातून. हेच जर दुसरं षटक सुद्धा असंच पडलं तर दबाव मात्र वाढवता येईल अंबापाडा संघावर. प्रणय पाटील यांच्याकडून एक पारितोषिक घेतोय. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक मात्र लावण्यात आलंय. इकडे मात्र गॅप मधून बॉल प्लेस केला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू सीमा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. थोडासा मी तर म्हणे दबाव टाकला होता. तो दबाव मात्र आता हटवण्याचा प्रयत्न मात्र केलाय तो प्रवीण काटकरच्या या चौकारानं. टीमची टोटल मात्र जाईल ती 8 या धावसंख्येवर. पहा रोहनचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू लागली स्लाइस झाला होता बॉल आणि गलीमधून निसटला आणि गॅप मधून बॉल फरार झालाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 8वी धाव फलकावर. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. सिंगलचं रूपांतर डबल साठी गेलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. इकडे 2 धावा. या धावा फार महत्वाच्या आहेत. नावा संघाला सामना जिंकायचा असेल ना, एक धाव फार महत्वाची असेल. खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी करत असताना इथून कोणत्याही स्वरूपाचा आवाज खेळपट्टीवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 10 या आकड्यावर. इकडे प्रवीण काटकरनं उत्तम खेळायला सुरुवात केली. संधी मिळाली तिकडे मात्र धावा घेण्यास सुरुवात केली. या सिंगल डबल सुद्धा फार महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये. अद्विक 11 केसीसी अंबापाडा माहुलगाव या टीमसाठी. धावफलकावर 10 धावा आहेत. 16 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल इक्वेशन या मॅच मध्ये पाहायला मिळते. लढावा लागेल, मोठा संघर्ष करावा लागेल नावा संघाला. घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर मात्र उत्कृष्ट खेळ करावा लागेल तरच घरच्या मैदानावर घरच्या पाठीराख्यांसमोर मात्र प्रेक्षकांची मनं मात्र जिंकता येण्यासारखी आहेत. आणि चॉन्टी आजपर्यंत मात्र अनेक वेळेला मात्र गोलंदाजातली भेदकता त्याची पाहायला मिळाली. इकडे सुद्धा तीच गरज आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये दुसऱ्याचा कॉल. थ्रोन ऑन स्ट्राईक एंडला पाहावं लागेल. आता मात्र रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. इकडे दुहेरी धावेनं मात्र
प्रेशर टाकण्याचा प्रयत्न मात्र नटराज नावा संघावर केला जातोय तो प्रवीण काटकर कडून. चांगली साथ प्रशांत काटकरची रनिंग बिटवीन द विकेट स्मार्ट होती. धावसंख्या 12, 1 डझन धावा धावफलकावर आहेत. येणारे 15 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. आता चेंडू जास्त आहे धावांपेक्षा आणि त्याचमुळे थोडासा सुस्थितीमध्ये आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र अकूट टप्प्याचा बॉल होता. इकडे मात्र गतीनं बीट केलंय जॉन्टीचा हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 26 धावांचं टार्गेट. 14 बॉल 14ची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. समोर ड्राईव्ह केलाय. यावेळेस मात्र पाहावं लागेल एक्स्ट्रा मला जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे सूत्र कुठेतरी मागे पडत असताना कारण या मॅच मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स द्यावा लागेल. सबब ऐकूनच घेतली जाणार नाही क्षेत्ररक्षकांकडून. कारण जर जिंकायचं असेल तर तुम्हाला मात्र काहीतरी वेगळं करून दाखवावंच लागेल. काय सांगायचा नव्हता त्या ठिकाणी. जेल मात्र टाकलाय. जीवनदान मात्र मिळालं ते प्रवीण काटकरला ज्याच्या बॅटमधून धावा येतात सातत्यानं. 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. प्रशांत आहेत आता मात्र स्ट्राईक एंडला. जॉन्टी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस मात्र वेगळ्याच पद्धतीनं ओ जेल टिपलाय. इकडे बॅकअप पॉइंटला मात्र जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. एक वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र प्रशांत काटकरच्या मनामध्ये होता. हा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय जॉन्टीनं. पहा पहिल्यांदा ऑन साईडला त्यानंतर त्याला दिसलं की थोडासा थडमान रिजन मोकळाय. अचानकपणे बॅट ट्विस्ट केली होती त्यानं आणि इकडे मात्र चांगला जेल टिपलाय तो विनायक ठाकूरनं. दुसरा धक्का लागलाय केसीसी अंबापाडा टीमला. 13 या धावसंख्येवर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 30 नीडेड नाव. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्यात. अजून 13 धावा करायच्या आहेत. मेहनत घ्यावी लागेल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी आता मात्र येऊन पडले ते गौतम गायकवाडवर. हे जर षटक चांगलं पडलं, एक 4-5 धावांचं षटक आलं तर शेवटच्या षटकामध्ये मात्र संघर्ष करता येऊ शकतो तो नावा संघाला. त्यासाठी गौतमकडे आता मात्र मोठ्या आशेनं पाहिलं जाईल. पहिलाच बॉल. थोडीशी अपील पाहायला मिळाली. अपील फेटाळून लावली. इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरकडे चेंडू सरकलाय. लेग बायचा इशारानं मात्र ही एक धाव प्राप्त होईल ती टीम अंबापाडाला. धावसंख्या 14 या आकड्यावर. आता धावा कशाही येऊ द्यात परंतु संघर्ष तर करावा लागतोय. 26 धावा जरी असल्या तरी सहजासहजी विजय इकडे साकारला दिला जाणार नाही. हेच आतापर्यंतचा खेळ सांगतोय नटराज 11 नावा संघाचा. त्यामुळं थोडी मेहनत तर अंबापाडा टीमला सुद्धा घ्यावी लागेल या मॅच मध्ये. नवीन बॅटर आहेत जय कडू. जय कडू एक विस्फोटक फलंदाज ओळखले जातात या टीमचे. हार्ड हिटर बॅटर आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. आणि पाहूया इकडे मात्र कशा पद्धतीची भूमिका घेतात. संयमाचं क्रिकेट की आक्रमक पाहायला मिळेल. ओ जय कडू नावाप्रमाणे इकडे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन बॉलला भिरकावून दिलाय आणि रवींद्रजी पाटील यांनी टिपला एक सुंदर जेल. परंतु चेंडू सीमारेषा पार. षटकार. स्क्रीनवर पाहिलं आपण रवींद्रजी पाटील यांना. चांगला झेल टिपला. 6 धावेनं आता मात्र टेन्शनच दूर झालंय अंबापाडा टीमचं. 20 धावा धाव फलकावर. 6 धावांची आवश्यकता.
म्हणजे जय कडूच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक फटक्याचं काम. 10 चेंडूंचा खेळ बाकी, 6 धावांची गरज आहे. तर क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय, परंतु या षटकारानं मात्र सगळी गणितं आता मात्र बदलून टाकलेत. हा चेंडू यष्टांच्या पाठीमागे पाहतोय विकेट किपरना सुंदर वर्क, परंतु व्हाईट बॉलचा इशारा मात्र येत असताना एक अतिरिक्त रन मात्र प्राप्त होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर. गौतम गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फ्रंट फुटला आला होता, फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु तोपर्यंत मात्र ही सिंगल क्विक कंप्लीट करण्यात आले. चांगलं वर्क फॉलो थ्रू मध्ये, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकलेला नाहीये. आणखीन एक धाव येताना दिसते. आमचे गुणसंख्या लेखक सुदर्शन पाटील ही धाव टिपतात आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 22 वर 2. नेल्सन आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धावांची गरज आहे. ओनली 4 रन्स नीडेड. प्रवीण काटकर चांगला खेळलाय. 11 धावांचं योगदान या मॅच मध्ये दिले. चौकार डबल डबल अगदी सिच्युएशन नुसार मैदानामध्ये खेळ त्यानं साकारलाय आणि त्याचा सोडलेला झेल एक होता. चला नेक्स्ट मॅच. बी रेडी, बी अलर्ट. दोन्ही टीम कोपरोली आणि मोहो सज्जरा. हो हलक्या हाताने यावेळेस मात्र घेऊन काढला होता. इकडे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही जमलं त्या ठिकाणी. आणखीन एक धाव. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 23 धावा धाव फलकावर. 3 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या फेरीमधील दुसऱ्या सामन्यासाठी आता मात्र रेडी राहा दोन्ही टीम्स. मिथ 11 मोहो, नशीब शेठ बोईर, दमदार पॅकर या टीमचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि दुसऱ्या बाजूला कोपरोली 11 कोपरोली. इकडे पहा, ओ इकडे चान्स आहे आणि यस फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तिसरा धक्का लागलाय तो अंबापाडा टीमला. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्यावर आधारित एक गीत. थँक्यू डीजे एसडीसी. डीजे वासू आमच्या ताफ्यात सामील झालेत बऱ्याच अवधीनंतर. खरं तर त्यांचा चेहरा दिसलाय. पण जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 धावांची आवश्यकता. ओ यष्टांच्या पाठीमागे चांगलं वर्क पाहायला मिळते. खरं तर अखिलेश यांचं पुरेपूर अडवण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु इकडे मात्र आणखीन एक धाव कदाचित याच बॉलवर. यस 3 धावा कंप्लीट करत या ठिकाणी विजय मात्र साकारलाय तो अंबापाडा या टीमनं. आद्विक 11 केसीसी अंबापाडा संघ जिंकतोय दुसरी मॅच. वॉल प्लेड बॉईज हार्दिक अभिनंदन. हार्ड लक नटराज 11 नावा. आणि नुकताच जो झेल टिपला होता रवींद्रजी पाटील यांनी, त्या झेला